नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय गणित यामधील एक्झरसाइज 16.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर 16.1 हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला यातील प्रश्न समजणे सोपे जाईल. त्याचप्रमाणे पायथागोरस ट्रिपलेट्स ही सुद्धा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, त्यामुळे तुम्हाला ते उदाहरण लवकर सोडवता येईल. इन द फिगर ओ, हा ओ इथे इज द सेंटर ऑफ द सर्कल, हा याचा सेंटर आहे सर्कल, म्हणजेच ही काय असणार आहे, ही डायमीटर असणार आहे. ठीक आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. लेंथ ए सी इक्वल्स टू 33. ए सी म्हणजे ही ए सी 33, ही आली 33. लेंथ सी बी, लेंथ सी बी म्हणजे ही आली 44, ही दिली 44 दिली. देन फाइंड लेंथ सी ओ, लेंथ सी ओ ही काढायला सांगितली. ही काय आहे, ही रेडियस आहे. ही काय आहे, रेडियस आहे. आता हा जो अँगल आहे, हा अँगल, हा पूर्ण अँगल, हा ए सी बी, हा आहे सेमी सर्कलमध्ये, कारण हे जे आहे हे सेंटर आहे, म्हणजे ही डायमीटर काय करते, याचे दोन भाग करते. मग अँगल इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल, याची राईट अँगल आहे, हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच काय झाला, हा ट्रायंगल ए सी बी हा झाला राईट अँगल ट्रायंगल, हा झाला राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमधल्या दोन साईड, एक 33 आहे आणि एक 44 आहे. म्हणजेच पायथागोरसच्या रूलनुसार ही कोणती आहे, हायपोटेनियस. मग हायपोटेनियस किती असेल, आता ही याला जर 11ने डिव्हाइड केलं, ही 3 येते, ही 4 येते, म्हणजेच ही काय असेल 3 4 5, आणि याला 11ने मल्टिप्लाय केलं तर ते काय येईल 5. म्हणजेच ए बी काय असणार आहे 55. डायमीटर किती असणार याची 55. आता हे इतकं लवकर कशामुळे याचं उत्तर शक्य झालं, कारण पायथागोरस ट्रिपलेट्स आपल्याला पाठ आहेत, आणि जर नसते तर आपण काय केलं असतं 33 स्क्वेअर प्लस 44 स्क्वेअर त्याची ॲडिशन, आणि मग आलेल्याचं परत आणखीन स्क्वेअर रूट, तो स्क्वेअर रूट ओव्हरऑली काढणं फार अवघड आहे. त्यासाठी ही ट्रिपलेट्स तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आणि काय विचारलंय, ओ सी. ओ सी काय आहे, रेडियस, आणि रेडियस काय असते, डायमीटरच्या हाफ असते. रेडियस असते डायमीटरच्या हाफ, म्हणजे काय येईल 2 2 जा 4, इथं 1 आलं 2 7, इथं 5, 27.5. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2. इन द फिगर, इन द गिवन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, हा सेंटर आहे, म्हणजे ही झाली डायमीटर, ही झाली डायमीटर. कॉर्ड ए बी म्हणजे ही कॉर्ड ए बी, कॉन्ग्रंट ए सी म्हणजे ए बी आणि ए सी ही कॉन्ग्रंट आहे. कॉर्ड कॉन्ग्रंट बी सी, आणि ही पण कॉन्ग्रंट आहे, ह्या तिन्ही पण कॉन्ग्रंट आहेत. देन मेजर ऑफ अँगल एल बी सी इक्वल्स टू व्हॉट, एल बी सी म्हणजे हा अँगल विचारला आहे, हा अँगल विचारला एल बी सी. आता बघा इथे एक आणखीन थोडी वेगळी ही ड्रॉ करूयात. हे ऑल साईड आर कॉन्ग्रंट, सर्व साईड जर कॉन्ग्रंट असतील तर तो ट्रायंगल होतो इक्विलॅटरल ट्रायंगल, त्याला आपण काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते, हे त्याचे जे अँगल असतात ते सुद्धा सगळे इक्वल असतात, आणि त्याचे मेजरमेंट असतं 60 डिग्री. याचं मेजरमेंट काय असतं 60 डिग्री, म्हणजे हे सर्व जे अँगल आहेत, हा 60 असेल, हा जो पूर्ण इथे हा पूर्ण अँगल हा 60 असेल, आणि हा इकडचा जो आहे हा पण 60 असेल. ठीक आहे, इथपर्यंत आलं हे. आता याच्यामध्ये आता हा जो पूर्ण अँगल आहे, हा इथला हा पूर्ण अँगल काय होतोय 90 डिग्री. हा किती होतो, हा इथं बघा, हा 90 डिग्री होतो, 90 डिग्री. आता हा जो आर्क आहे, हे सेगमेंट हे कशामध्ये आहे, हे ए म्हणजे ही जी सेगमेंट आहे हे कशामध्ये इन्स्क्राईब, हा अँगल ए, अँगल हा बी ए सी, म्हणजे याचं मेजरमेंट, आणि हा जो अँगल आहे बघा, हा सी एल बी, ही सेगमेंट, हे दोन्ही अँगल जे आहेत हे एकाच सेगमेंटमध्ये आहेत. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल ह्या जी सेगमेंट आहे ह्या सेगमेंटमध्ये आहेत, लाईन सेगमेंटमध्ये, म्हणजे हे अँगल सुद्धा इक्वल असतील. म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 60 असणार आहे. हे नवनीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला हा भाग दिलेला आहे, तो एकदा वाचून घ्या. हा 60 असणार आहे. म्हणजे जर समजा हा 90 असेल, हा 60 असेल, तर हा जो छोटा इथं दिसला जो आपल्याला विचारलेला आहे एल बी सी,
हा 90, हा 60 आणि तिघांची ॲडिशन असते 180, म्हणजे हा किती असेल 30 डिग्री. हा किती असेल 30. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3. In the figure, M is the center of the circle. M is the center of the circle. Segment MT, हा MT परपेंडिक्युलर BC, हा याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा इथं 90 डिग्रीचा अँगल होतो. ठीक आहे. लेंथ BT हा 3, BT आहे 3, MT आहे 4. बघा इथं मी लिहितो, हा BT, हा 3 आहे, हा MT आहे 4, अँड BT इक्वल्स टू TC. BT इक्वल्स टू TC, म्हणजे हा इथं परपेंडिक्युलर टाकला म्हणजे हे ऑटोमॅटिक इक्वल होतात. म्हणजे BT हा 3 असेल तर हा पण किती असेल 3च असेल. देन फाइंड लेंथ AC, आणि कशाची लेंथ विचारली आहे, ACची लेंथ विचारली आहे. आता परत हा जो अँगल आहे हा कशामध्ये आहे, हा कॉर्ड काय आहे, सेमी सर्कल तयार करते, म्हणजे हा अँगल सेमी सर्कलमध्ये आहे, म्हणजे हा अँगल आहे 90 डिग्रीचा. म्हणजे हा BCA किंवा ABC हा झाला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता हा छोटा ट्रायंगल हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आता छोट्यामध्ये बघूयात कोणत्या ट्रायंगलमध्ये, MBT मध्ये. MBT हा 3 आहे, ही साईड, ही 4 आहे, म्हणजे ही किती असणार आहे 3, 4, आणि हायपोटेनस होते राईट. हा जो 90 डिग्री आहे राईट अँगलच्या समोरची साईड हायपोटेनस होते. 3, 4, 5 पायथागोरसच्या ट्रिपलेटनुसार आता 5 आलं, म्हणजे हा आला 5. मग हा 5 असेल म्हणजे ही पण 5 आहे, कारण ही रेडियस आहे. आता हा मोठा अँगल जो आहे, मोठ्या अँगलमध्ये बघा, हा ABC मध्ये ही साईड आली खालची 6, ही साईड आहे 10, जी की हायपोटेनियस आहे, आणि हे विचारलं आहे. आता 6 आणि 10 असलेलं कोणतं आहे ट्रिपलेट्स, तर 6, 8 आणि 10. 6, 8, 10, म्हणजे AC किती असेल 10. AC किती असेल मग 8. AC असेल 8. ऑप्शन नंबर 4. त्यासाठी ट्रिपलेट्स पार्ट असणं आवश्यक आहे. The diameter of a wheel of a bullock cart is 1.4 meter. How much distance will be covered if the wheel completes 750 rotations? आता हे सर्कमफरन्सशी संबंधित आहे. अशी उदाहरणं तुम्ही शाळेच्या पुस्तकामध्ये सोडवलेली आहेत. आता टोटल जे डिस्टन्स असतं ते किती असतं, टोटल डिस्टन्स त्याचं सर्कमफरन्स, 1 रोटेशन म्हणजेच काय सर्कमफरन्स, आणि जितके रोटेशन होतील ते त्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघूयात 1 रोटेशन. 1 रोटेशन म्हणजेच काय, सर्कमफरन्स ऑफ द बुलॉक कार्ट व्हील. सर्कमफरन्स ऑफ बुलॉक कार्ट व्हील म्हणजे C, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, इथे डायमीटर दिलेली आहे, म्हणजे πd ही सर्कमफरन्स. म्हणजे 1 रोटेशनमध्ये किती डिस्टन्स कव्हर होतं, त्याच्या सर्कमफरन्स इतकं. म्हणजे हे सर्कल असेल, म्हणजे हे व्हील असेल, तर 1 रोटेशन जेव्हा चाक एक फेरी पूर्ण करेल तर त्याच्यामध्ये त्याचं जे सर्कमफरन्स इतकं ते डिस्टन्स कव्हर करेल, तेवढं पार करेल. ठीक आहे. मग आपल्याला किती रोटेशन्स पाहिजेत, 750. मग 750 रोटेशन. आता इथं आपण व्हॅल्यू टाकूयात. पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू डीची व्हॅल्यू आहे 1.4, आणि 1 रोटेशनमध्ये जर इतकं असेल तर 75 रोटेशनमध्ये काय येईल 75 नी त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. आता इथं कॅन्सलेशन करूयात. 7 म्हणजे 7, 7 2 जा 14, 7 2 जा 14, जे उरलं ते खाली घेतलं. 22 इंटू 0.2 इंटू 750. आता इथे मल्टिप्लिकेशन करत असताना जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तो 44 असेल, आणि मग 44नी 75ला मल्टिप्लाय करणं ओरली ते जर अवघड होतं, तर मग अशा वेळेस आपण काय करूयात, आपल्याला तुम्हाला 22चा टेबल पार्ट आहे. मग 22 आणि 750 अगोदर याचं मल्टिप्लिकेशन केला, जो की आपण ओरली करू शकतो. ठीक आहे. आणि नंतर मग याला 2ने मल्टिप्लाय केलं, कारण 2ने आपण ओरली मल्टिप्लाय करू शकतो. मग 22ने अगोदर याला मल्टिप्लाय केलं, तर अगोदर हे इथं 0.2 जसे तसे हे 22 0 0, 22 5 जा
110, इथं 0 आलं, कॅरी 11, आणि 22 7 जा 154, 22 7 जा 154, हे 5 हे 6 हे 1, काय आलं 5 6 1, हे इतकं मल्टिप्लिकेशन आलं. ओरली केलं आपण हे. आणि आता 2 ने मल्टिप्लाय आपण त्याला सहज करू शकतो. डेसिमल पॉईंट जरी असेल, अगोदर मल्टिप्लिकेशन करताना याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही असं गृहीत धरून मल्टिप्लिकेशन करूयात. 0 0, 2 5 जा 10, कॅरी 1, 2 6 जा 12 प्लस 1 13, 2 1 जा 2 प्लस 1 3. आणि आता डेसिमल पॉईंट इथं 1 डिजिट आहे, मग इथं इकडनं 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिलं, मग ते आलं किती 3300 मीटर, 3300 मीटर. आता याच्यामध्ये 3300 किलोमीटर मीटर हे इथं पॉईंटमध्ये आलं. आता इथं मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं असेल, हे मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो 1000ने डिवाइड करतो. आणि याला 1000ने डिवाइड करायचं म्हणजेच काय, हे इथून 1 2 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचं, म्हणजे 3 म्हणजे 1 2 3 3.3 किलोमीटर, 3.3 किलोमीटर्स. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5. The measure of a minor arc. The measure of a minor arc is 160. What is the measure of the corresponding major arc? आता मायनर आर्क जर 160 असेल तर त्याची करस्पॉन्डिंग मेजर आर्कसाठी काय फॉर्म्युला आहे, 360 मायनस मायनर आर्क, 360 मायनस मायनर आर्क, 0 0 2 200. ऑप्शन नंबर 3. The diameter of a wheel of a tractor is 2.1 meter. If the wheel completes 250 revolutions, find the distance covered by the wheel. आता जे आपण बुलक कार्डचं सोडवलं तर सेम त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे. आता टोटल डिस्टन्स म्हणजेच काय, सर्कम्फरन्स, 1 रोटेशन म्हणजेच त्याचं सर्कम्फरन्स, आणि टोटल डिस्टन्सला काय करणार मग 250 त्याला मल्टिप्लाय करणार. मग डिस्टन्स इक्वल्स टू, आपण थोडं आता 1 रोटेशन किंवा 1 रिव्होल्यूशनची गरज नाही, सर्कम्फरन्स इंटू टोटल रिव्होल्यूशन्स किंवा रोटेशन्स 250 डायरेक्ट घेऊयात. सर्कम्फरन्स काय असेल इथं दिलं डायमीटर, म्हणजे पाय डी इंटू 250, 22/7, पायची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू 2.1 इंटू 250. आता इथं कॅन्सलेशन, 7 1 7, 7 3 मध्ये येईल 0.3. आता परत या ठिकाणी तुम्ही मल्टिप्लिकेशनचं अगोदर केलं होतं, आपण याचं जर केलं तर ते 66 येईल, आणि 66ने परत 25 मल्टिप्लाय तर अवघड होईल, त्यासाठी आपण क्रम बदलून मल्टिप्लिकेशन केलं होता. इथंही तसंच करूयात. इथं 22 बघा खाली कायला दिली तो अगोदर 250, ठीक आहे. आता पहिल्यांदा 22 आणि 25 याचं मल्टिप्लिकेशन करूयात, म्हणजे हे 22 आणि 25 इथे हे 0.3 जसंच तसं हे 0 इथे 0 दिलं 250चा. हा आता 25 आणि 22, 25 2 जा 50, 25 2 जा 50 प्लस 5 55. हे याच्यामुळे क्रम बदलला की तुम्हाला हे ओरली करता यावे, नाहीतर मग पुढचं मल्टिप्लिकेशन हे परत आणखी इथं मांडणी करावी लागते. आता 0.3ने मल्टिप्लाय करायचं. इथं जरी डेसिमल पॉईंट असेल, मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल पॉईंट नाही असं गृहीत धरून नेहमीप्रमाणे आपण मल्टिप्लिकेशन करूयात. इथं 2 0 अगोदरच दिले. आता 3 5 जा 15, 3 5 जा 15 प्लस 1 16. आता हे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, मग इथं 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिलं, 1650 मीटर. कशामध्ये आहे, मीटरमध्ये. आता इथं 165 इथं मीटरमध्ये नाही, मग याचं जर किलोमीटरमध्ये करायचं असेल तर त्याला 1000ने डिव्हाइड करावं लागेल. 1000ने डिव्हाइड करायचं म्हणजे 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा, 1 2 3, ते 1.65 किलोमीटर, 1.65 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 7.
A bus wheel of a diameter 1.4 meter traveling from one town to other. The wheel completes 20,000 rotations. Find the distance covered by the bus. सेम वरच्या सारखंच उदाहरण आहे. Distance equals to number of rotation into circumference of the wheel. Circumference of the wheel. Number of rotation आहे 20,000. Circumference pi d equals to 20,000 into 22/7 into 1.4. ठीक आहे. 7 on the 7, 7 2 जा, इथं आलं हे 20,000 into 22 into 0.2 into 0.2. आता इथं हे सहज ओव्हरली करता येतं. 22 2 जा 44, 44 2 जा 88, म्हणजे इथं सरळ 88 घेतलं. आणि आता 1 2 3 4, 1 2 3 4 हे त्याच्यावर 4 0 दिले. परंतु इथं डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, मग आपल्याला इथं 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायला लागेल. म्हणजे इथं किती येईल? 88,000 मीटर. आणि 88,000 मीटरला आता किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं, म्हणजे त्याला कितीने डिवाइड करणार? 1000ने. 1000ने डिवाइड करायचं म्हणजे इकडनं 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचे, मग ते 88 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर AB इज द कॉर्ड. ही AB कॉर्ड आहे. ऑफ द सर्कल विथ सेंटर P, हा P सेंटर. सेगमेंट PM परपेंडिक्युलर AB, हा PM परपेंडिक्युलर आहे. हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे हे दोन याचे सारखे भाग करतो, हे लक्षात ठेवा. AB इक्वल्स टू 48. AB ही 48 आहे, म्हणजे ही किती असणार आहे? 24. आणि ही किती असणार आहे? 24. ठीक आहे. द रेडियस ऑफ द सर्कल इज 25, म्हणजे ही रेडियस आहे 25. आणि काय विचारलं? फाइंड PM. ई फाइंड PM. काय करायला विचारलंय? ही हाईट विचारली. आता इथं हा जो PMB हा राईट अँगल ट्रायंगल होतो, त्याच्यामधली एक साईड आहे 24 आणि ही 25 काय आहे? हायपोटेनियस. 25 काय आहे? ही समोरची हायपोटेनियस. ही साईड आहे 24. म्हणजेच आता हे कोणतं ट्रिपलेट्स होतं? 24 आणि 25 आणि त्याच्यातले तिसरे नंबर कोणते असते? तर 7. म्हणजे ही कोणती असणार आहे या ठिकाणची? 7. कारण 7 24 25 हे एक पायथागोरन ट्रिपलेट्स आहे. म्हणजे हायपोटेनियस जर 25 असेल आणि एक साईड जर 24 असेल तर पुढची साईड कोणती असणार आहे? 7. म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्यासाठी आपल्याला याचं स्क्वेअर करून याच्यातून सबट्रॅक्ट करायची गरज नाही जर ट्रिपलेट्स तुमच्या पार्ट असतील तर. क्वेश्चन नंबर 9. P is a point on a circle with the center O. OP equals to 3.5 centimeter. Which of the following segment of the given length can be the chord of the circle? आता दिलेल्या माहितीप्रमाणे आपण सर्कल ड्रॉ करूयात. एक सर्कल आहे, ठीक आहे. हा सर्कल. P is a point on a circle. P हा एक पॉइंट आहे सर्कल की जो सर्कलवर आहे. विथ सेंटर O, हा सेंटर O आहे. लेंथ OP म्हणजे हा लेंथ OP किती आहे? 3.5. काय आहे? 3.5. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेगमेंट ऑफ द गिवन लेंथ कॅन बी कॉर्ड ऑफ द सर्कल. आता याच्यामधली कॉर्ड कोणती असू शकते? आता याची जर सर्कल जर रेडियस जर 3.5 असेल तर याला इकडं वाढवलं. आता ही झाली लॉंगेस्ट कॉर्ड. लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे कोणती? याला पण डायमीटर. ते काय होईल? 3.5 into 2 म्हणजेच काय होईल? ती 7. म्हणजे मॅक्झिमम 7 सेंटीमीटर इतकीच कॉर्ड आपण त्याच्यामध्ये काढू शकतो. ही 8 सेंटीमीटर येईल का? नाही. 5ची येईल. 8.5 येईल का? नाही. 9 येईल का? नाही. कारण तिथं लॉंगेस्ट कॉर्ड कोणती होईल? 7ची असेल. म्हणजे 7पेक्षा मोठी आपल्याला काढता येणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग सेगमेंट ऑफ द गिव्हन कॉर्ड कॅन बी द कॉर्ड. कोणती कॉर्ड असू शकते? मग 5 सेंटीमीटरची. कारण 8 सेंटीमीटर काढलं तर त्याच्या बाहेर जाईल, ती त्याची कॉर्ड होणार नाही. ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर.